नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरती आलेली आहे त्याविषयी माहिती बघू। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। भरतीचे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरती आलेली आहे। कलेक्टर ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता नवीन रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत। सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे। या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा। शासकीय वसतिगृहाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात निवासी उपजिल्हाधिकारीद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। उमेदवारांनी सर्व जाहिरात ही काळजीपूर्वक ऐकून घ्या। मी तुम्हाला तशी त्याची लिंक पण देणारच आहे। भरती विभाग निवासी उपजिल्हाधिकारीद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। भरतीचा प्रकार सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। ही तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे। पदाचे नाव हे आपण पुढे बघू। तसं PDF मध्ये पण ते सर्व दिलेलं आहे। ती PDFच आपण ओपन करून इथं पूर्ण माहिती बघू। शैक्षणिक पात्रता हे पण त्याच्यातच बघू। हे बघा, अशा प्रकारे ही PDF आहे। जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, काटा रोड वाशिम। प्रेस नोट, अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक फक्त महिलांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे। जिल्हा सेतू समिती अंतर्गत अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक फक्त महिला पदावर नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। कंत्राटी लिपिक पदासाठी ही भरती आहे। यासाठी अटी व शर्ती कोणत्या आहेत ते बघा। तर उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे। उमेदवार मराठी 40 चे प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे। टायपिंगची परीक्षा असते ना 30-40 ची, तुम्ही पास असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवार इंग्रजी 40 चे प्रति मिनिट टंकलेखन पास असणे आवश्यक आहे। उमेदवारास कॅशबुक लिहिण्याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे। उमेदवारास वसतिगृह, जडसंग्रह, नोंदवही, DSR सांभाळण्याचे ज्ञान आवश्यक आहे। लेखाविषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल। कार्यालयीन नस्ती बाबतच्या कामाचे ज्ञान आवश्यक आहे आणि मासिक मानधन तुम्हाला 8,000 रुपये इतके मिळणार आहे। अल्पसंख्याक विभागाचे दिनांक 21 जून 2013च्या शासन नियमानुसार तुम्हाला मासिक मानधन 8,000 इतके मिळणार आहे। उमेदवार संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे। आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशी काम करणे बंधनकारक राहील। म्हणजे काम लोड जास्त असेल कामाचा तर तेव्हा सुद्धा तुम्हाला काम करावं लागेल आणि एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करणं बंधनकारक राहील। उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास 1 महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल। तुमचं काम व्यवस्थित नसेल तर तुम्हाला तिथून काढून पण टाकण्यात येईल। उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही। तुम्हाला अर्ज सादर करायचा तेव्हाच आवश्यक सर्व कागदपत्रांची प्रत तुम्ही त्यासोबत जोडली पाहिजे। उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही। त्याच्यानंतर कुठलेच कागदपत्र स्वीकारले जाणार नाही। ईमेलद्वारे तसेच प्रेषक शाखेद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तुम्हाला ईमेलद्वारे हे अर्ज पाठवायचे नाही। तर अर्ज पद्धत ही ऑफलाईन आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे। कंत्राटी भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 29/7/2024 ते 2/8/2024 म्हणजे 2 तारीख ही लास्ट डेट आहे। त्याच्या आधीच कार्यालयीन दिवशी या कालावधीत सकाळी 11 ते 4 या दरम्यान अर्जदाराने यासोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरून, याच्यासोबत अर्ज दिलेला आहे तो नमुना बघा, त्यात माहिती भरा आणि त्याच्यासोबत आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह म्हणजे त्याच्यावर स्वतःचे सिग्नेचर करून जिल्हा सेतू समिती, जिल्हा
वाशिम, जिल्हा कार्यालय वाशिम या विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दिनांक 2 ऑगस्ट 2024 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशी ही PDF आहे. यामध्ये आपण संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या बघितली आहे. या पद्धतीने सर्वांनी व्यवस्थित अर्ज करा. 2 तारीख ही लास्ट डेट आहे, लक्षात ठेवा. आणि जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी नक्की अर्ज करा.